हां हां. बाप रे, हे एवढं सगळं सामान लागतं स्वयंपाक करायला? हो, आणि हे जे पदार्थ आहेत ना, हे तसे साधे साधे पदार्थ आहेत, त्याच्यासाठी एवढं सामान लागतंय. जर ह्याच्यापेक्षा मोठे पदार्थ बनवायचे असतील तर आणखीन जास्त सामान लागतं. ए, तुम्हाला आता अक्कल शिकवू नकोस, कळलं ना? स्वयंपाक कसा करायचा ना ते सांग, कळलं? बरं आई, हां. हॅलो हॅलो. अगं तारिणी, मला माहिती आहे. अगं तारिणी, मला कळत नाही का, मला येतं सगळं जेवण. आणि बाय द वे, मला ना तुझ्यापेक्षा खूप छान स्वयंपाक करता येतो. ओके, आता जास्त अक्कल शिकवू नकोस. ठेवते मी. बाय बाय. हां. हॅलो हॅलो हॅलो. ही तारिणी पण ना बघा ते अक्कल शिकवत असते. हा, तिला काय वाटतं की मला जमणार नाही, पण मला येतं सगळं, मी करू शकते. ओके. खरंच? ईशा, खूप छान स्वयंपाक करते मी. आणि मी करते, तिला आहे ना, तिला ना अशी शिकवण्याची, आगाऊपणा करण्याची सवयच आहे. तारिणीचं तुला काय सांगू मी, तारिणी म्हणजे ना डोकं कधी कधी इतकं खाते ना. झालं झाला का बहिणींचा ड्रामा संपला? आता आहे ना, हा फोन बाजूला ठेवायचा आणि गपचूप कुकिंगकडे लक्ष द्यायचं. कारण लंच ना आम्हाला आजच हवाय. मिळेल ना? परत जर फोनवर बोलताना दिसलीस तर मी सरळ जाऊन पद्मिनी काकूला तुझी कंप्लेन करेन. अगं ईशा, कशाला उगाच काकूंना मध्ये आणते. हा, मी करते ना सगळं, करेन. कर हा, जेवण बनव. आणि झालं ना की प्लीज सांग, मला खूप भूक लागली आहे. डॉमिनेटिंग येईल. किती कुठे गेला हा मुलगा? मला न सांगता असं कुठे जात नाही तो. तारिणी फोन उचल, तारिणी फोन उचल, उचल. निशी, सॉरी, या वेळेला मी तुझी काहीही मदत करू शकत नाही. युवराजशी लग्न करण्याचा निर्णय तुझा होता. खांडेकरांशी स्वयंपाकाबद्दल खोटं बोलण्याचा निर्णय सुद्धा तुझाच होता. त्याच्यामुळे आता तुला तुझ्या चुकांची शिक्षा भोगावीच लागेल, नाहीतर तू माझ्यावर डिपेंडेंट होशील. सॉरी, या वेळेला मी तुझी काहीही मदत करू शकत नाही.